माणसाला लाज वाटावं आपल्यावरल्या अपमानाची. नामदेव महाराज म्हणाले, मला शिंप्याच्या पोटाला तू का घातलास? कारण शिंप्याच्या पोटाला आल्यामुळे, शिंप्याच्या जातीत जन्माला आल्यामुळे मला जर तुझं दर्शन घेता येत नसेल तर मला जन्माला का घातलास? पण मी एक सांगतोय, माझ्या ठरवलेल्या नीच जातीवर मी मात करीन आणि तुझा नंबर 1 चा भक्त होण्याचा प्रयत्न करेन. नामदेवानं ठरवलं, नामदेवाला बाहेर हाकललं. नामदेव महाराज, तुम्हा सगळ्याला स्त्रियांना सांगायचं आहे, नामदेव महाराज ज्या वेळेला पंजाबला जायला निघाले त्यावेळेला नामदेव महाराजांनी वारकरी चळवळीचं नेतृत्व कोण घेणार म्हणून वाळवंटात घोषित केलं. एकाही पुरुष संताची ताकद झाली नाही वारकऱ्याचं नेतृत्व स्वीकारायचं. वारकऱ्याचं नेतृत्व स्वीकारलं जनाबाईनं. तुमचा वारसा केवळ जिजाऊ पर्यंतच नाही, तुमचा वारसा सिंधू संस्कृती पर्यंत नेऊन मला सोडायचे. भारतीय स्त्रीचा वारसा कुठपर्यंत येते? संत जनाबाईकडे नामदेवानं बघितलं. संत जनाबाई म्हणाली, नामदेवा, अरे कुठलाही पुरुष संत जर या ठिकाणी वारकरी चळवळीचं नेतृत्व खांद्यावर घ्यायला तयार नसेल तर स्त्री म्हणून या ठिकाणी पुढे येईल आणि वारकऱ्याचा झेंडा खांद्यावरती घेईल. मरण आलं तरी चालेल, पण हा झेंडा मी खाली पडू देणार नाही, हे जनाबाईनं सांगलं आणि जनाबाईनं तो झेंडा हातात घेतला. आता नामदेव महाराजांना जनाबाईच्या खांद्यावर झेंडा का दिला? पक्षाचा वारसदार किंवा एखादा नेता स्वतःचा वारसदार जाहीर करत असते वेळी पहिली परिस्थिती अशी नव्हती, आज्या झाले की मुलगा, मुलगा झाले की नातू, नातू झाले की पंतू, असं नव्हतं. पहिल्याच्या काळात जो योग्य माणूस असेल त्याला वारस घोषित केला जायचं. नामदेव महाराजांनी जनाबाईच्या खांद्यावरती का दिला? जनाबाई एक रांगडी बाई होती. जनाबाई कशी होती ऐकायचे का तुम्हाला? जनाबाईला मारायला 40 लोक आले. किती? 40. किती? 40. एका बाईला मारायला 40 माणसं येत असतील तर बाई कशी असेल काका? बाई रांगडी होती. जनाबाईवर आरोप ठेवला होता सर. जनाबाईवर चोरीचा आरोप ठेवला होता. आगे शिंपियाचे जनी नेले पदक दे आणुनी. देवाचं पदक जनाबाईनं चोरलंय म्हणून जनाबाईची ईडी चौकशी लावली होती. ईडी कळत आहे ना? हा, शाबास. हा, मला वक्राची नांगराची हीच ईडी माहित होती. एकदा मी तिकडं लातूर मध्ये कीर्तनाला गेल्यावर एक जण ईडीचं नाव काढले की उठूनच निघालं. मी म्हणलं काय झालं? नाही हो महाराज, मला ते ईडीचं नाव घेतलं की माझ्या छातीमध्ये कळच आले. हा, जनाबाईला ईडी लावली, पण जनाबाई एवढी खतरनाक होती. जनाबाईनं ईडी लावलं म्हणून पक्ष बदलला नाही. हा, जनाबाई त्याच वारकरी पक्षात थांबली, नाही पक्षांतर केलं. जे 40 माणसं मारायला येत होते त्याला जनाबाईनं हातात दांडका घेतला आणि सांगितलं, मी बाई अशी तशी नाही. लोक म्हणले कशी आहो? मी तवरच बाई माणूस आहो. जोपर्यंत कठीण प्रसंग येणार नाही तवर मी बाई माणूस आहे. आणि एकदा का जर कठीण प्रसंग आला तर डोक्यावरचा पदर कमरेला खवल, हातात दांडका घेईल आणि त्या ठिकाणी प्रमाण आहे बघा ते. डोईचा पदर आला खांद्यामध्ये, आला खांद्यामध्ये. डोईचा पदर आला खांद्यामध्ये, आला खांद्यामध्ये. भरला
सगळ्या महिलांनी एक गोष्ट लक्षात घ्या, उत्तर भारतात आणि महाराष्ट्रात काय फरक आहे. उत्तर भारतात त्या काळात किल्ल्यावर जर शत्रूची लढाई, शत्रू चालून आला तर उत्तर भारतातल्या स्त्रिया स्वतःच्या इज्जतीचं रक्षण करण्यासाठी जोहार करायच्या आणि आगीत उड्या टाकून मरायच्या उत्तर भारतात. महाराष्ट्रातली परंपरा काय होती, दसऱ्याच्या दिवशी मराठा ज्या वेळेला लढायला निघायचा त्यावेळेला जाता जाता मराठ्यांनी आपल्या बायकोच्या हातात एक तलवार द्यायची आणि तलवार देऊन लढाईला जायचं. आणि संदेश काय देत होता, शत्रू जर चालून आला तर आगीत उडी टाकून मरणे आपली संस्कृती नाही. डोक्यावरचा पदर कमरेला खवायचा, हातात तलवार घ्यायची आणि शत्रूला कापून काढून स्वराज्याचं रक्षण करायचं, ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. आणि म्हणून महाराष्ट्रातली स्त्री ही रडणारी नाही, लढणारी आहे. ही जिजाऊच्या लेकीचा कार्यक्रम उघड नाहीये, याच्या पाठीमागं काही इतिहास आहे. आणि म्हणून आम्ही जनाबाई पासून याच्या पाठीमागं आपण खूप जाणार आहोत. छत्रपती शिवाजी राजे गेले, संभाजी राजे गेले, राजाराम महाराज गेले, स्वराज्याचा कारभार आला ताराराणीच्या हातात. ताराराणी हमीराव मोहित्याची मुलगी हातात तलवार घेतली. त्या काळचा कवी वर्णन करतोय, दिल्ली झाली दिनवाणी, दिल्लीशाचे गेले पाणी, ताराबाई रामराणी भद्रकाली कोपली. अरे जो औरंगजेब दिल्लीवरून शपथ घेऊन आला होता, दक्षिणेत एकतर मराठ्याचं साम्राज्य नाही नसेल तर परत मी दिल्लीला परत येणार नाही. पण ताराराणीनं असा पराक्रम दाखवला, 1.25 लाखाच्या वरचं सैन्य घेऊन आलेल्या औरंगजेबाला याच मराठवाड्याच्या मातीत 1707 ला गाडलं आणि त्या शहनशहाला परत आग्रा आणि दिल्ली बघू दिली नाही. हा महाराष्ट्राच्या शौर्याचा आणि स्त्रियांचा इतिहास. आणि म्हणून आमच्या नाराला कोणी लागायचं, आम्ही इशारा करतोय, उगा आम्ही मर्यादित आहोत. आमच्या नादाला कोणी लागायचा प्रयत्न करायचा नाही. जनाबाईच्या खांद्यावर दिला, जनाबाईनं तो ध्वज सांभाळला. हा तुमच्या स्त्रीचा इतिहास आहे. आपल्याला आणखी थोडं पाठीमागं जायचंय. तुमच्याकडे कापूस पिकवता की नाही? कापूस पिकते ना? शाबास ताई, छान. कापूस वेचायला गेल्या की कापसाच्या पहिल्या वेचणीच्या दिवशी दही आणि भात शेतात नैऋत्य दिशेला फेकल्या जातो. नैऋत्य दिशेला. आता नैऋत्य दिशेला का फेकल्या जातो? नैऋत्य दिशेला आमची शेतीची आद्य गणमाता निऋती राहते, निऋती. आणि त्या निऋतीची पूजा करण्यासाठी आम्ही नैऋत्य दिशेला दही फेकण्याचं काम करतोय. शेतीचा शोध कुणी लावला? दादा? हा, बायानं लावला शेतीचा शोध. शेतीचा शोध बायानं कसा लावला? रानात एक कणीस सापडलं, टाळक्याचा असेल, कशाचा तर असेल, घरी धरू आपण जोदळ्याचा असेल, ते चोळलं. घरी आल्यावर चोळून दाणे खाले, काही दाणे पडले ते धुळीत पडले. पाऊस पडला, पाऊस पडला की ते उगवलं. बाईच्या लक्षात आलं, पेरलं की उगवतंय. आणि म्हणून पेरायची सुरुवात कोण केली? बाईनं केली. अजूनही आपल्या कापसाच्या सोयाबीनच्या वावरात एक मध्ये पट्टा घालतात बघा. तुमच्याकडे काय म्हणतात त्याला? भेंडर, चवळी, एकच लाईन राहते, राहते की नाही? काय म्हणतात? त्या पाटण पट्टा एकच ना. आपल्याकडे पाटा म्हणतात. शाबास. त्याच्यात पहिलं पहिलं बदलतो होतं, काही फरक पडला नाही. आपल्या गावरानी भेंडरा ऐवजी नवे भेंडरा आले, त्या चवळी ऐवजी हे चवळी आली. बाई एवढी हुशार असते ताई, हुशार शेतीच्या कामाला. तुमच्या शेताच्या कडला एवढूसा पट्टा हातभर जर रान शिल्लक राहिलं, केवढ्यात तेवढ्यातच 4 मिरच्याचे झाड, 2 वांग्याचे झाड, नकर लसणाचे गड्डे, 10-12 कांदे लावते. आणि तुमचं घरातलं आर्थिक बाजाराला जाणारं जे बजेट आहे का नाही, ते सावरून धरायचं काम अजूनही आमची भगिनी करते. आणि म्हणून शेतामध्ये काना कोपरा सुद्धा शेताचा वाया जाऊन देता कामाला आणायचं काम कोण करताय? बाई करताय. म्हणजे शेतीचा शोध कोणी लावला? बाईने लावला. आता बघा, अमावस्येच्या दिवशी इकडं आऊत धरतात की नाही? म्हणजे बैल कामाला लावतात की लावत नाहीत ना? शाबास. का लावत नाहीत?
आमोशेचा दिवस हा निवृत्तीचा जन्मवार आहे आणि ती आमची शेतीची देवता आहे आणि ती शेतीची देवता आहे म्हणून आमोशेच्या दिवशी कुठलाही शेतकरी बैलाला कामाला लावत नाही. तो आमचा सांस्कृतिक दिवस आहे, आनंदाचा दिवस आहे म्हणून आम्ही ती आमोशा पाळतोय. आम्ही आतापर्यंत काय शिकलो? आमोशेचा दिवस चांगला का वाईट शिकवला आम्हाला? वाईट. वाईट शिकवला. आमोशेचा दिवस लय खतरनाक असतंय. त्या दिवशी रानात काय राहतात? नुसते भूतच राहतात म्हणून सांगलं, नुसते केवळ भूत. आमोशेची रात्र वाईट सांगितली बघा. आणि आमोशे आमच्यासाठी शुभदायिनी होती. मारुतीला शेंदूर कोण्या दिवशी लावता? हा शाबास, आमोशेच्या का लावता हो? कारण तो आमचा दिवसच आहे. ह्याच्यासाठी आम्ही आमोशेच्या रात्री, आमोशेच्या दिवशी, तो आमचा सांस्कृतिक दिवस आहे, आम्हाला तो कळू दिला नाही. महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा उभा टाकत असते वेळी. महाराष्ट्राची कुलस्वामिनी कोण आहे? हा शाबास, तुळजाभवानी. आपण काय म्हणतो? महाराष्ट्र कुलस्वामिनी आई तुळजा भवानी. तिला तुळजा नाव का पडलं? ती धान्य मापून द्यायचं काम करत होती म्हणून तिला तुळजा हे नाव पडलं. धान्य कशानं मापून देत होती? धान्य परडीनं मापून देत होती. परडीनं. तुळजापूरच्या खालची जे खालची उताराची जमीन आहे, त्या जमिनीत ही भवानी साईचं पीक घेत होती. स्त्रियाकडून शेती करत होती आणि ते घेतलेलं पीक जमीन वाटून द्यायचं काम तुळजापूरची भवानी रात्रीला करत होती. ते मशाल हातात असते का ड्युटी, त्याला काय म्हणतात? हो, त्याला ड्युटी पोत मशाल असं नवं रूप मिळालं. ते ड्युटी पोत का उजळला जात होता? आपण जमीन मोजून देत असतेवेळी दिवसाचा जमीन मोजली तर आपल्या शत्रूला लक्षात येईल आपल्यात काही कलागती झाल्या तर. आणि म्हणून रात्रीला त्या ठिकाणी जमीन मोपून द्यायची, त्याच्यामधलं धान्य एकत्रित करायचं आणि ते धान्य वाटून द्यायचं काम करायचं. आणि म्हणून दिला तुळजापूरची भवानी. आपल्याकडे रास क्रीडा सांगितल्या जाते. रास क्रीडा त्या जमा केलेल्या धान्याच्या खड्याच्या भोवतात. इकडे फुलही होते का ते होत आहे ती आता बुडली. जशी भुलई आपण खेळत होतो तसं ज्या स्त्रिया त्या शेतीतल्या राशीच्या भोवतात फेर धरून नाचत होत्या त्याचं नाव होतं रास क्रीडा. आणि या तुळजापूरच्या भवानीनं तिच्या मुलींची संख्या 100 ला गेली की त्या कुळाला फोडून टाकून द्यायचं. फोडून टाकून द्यायचं म्हणजे आता इथं थांबायचं नाही, आता तुम्ही दुसरीकडे जाऊन शेती करा म्हणून त्याला आपल्या आपल्या हिश्याला वाट लावायचं. असं 100 झालं की 100 ला कुळ परंपरा निर्माण झाली. एक कुळ तयार झालं. आणि अशा तुळजापूरच्या शाखा किती झाल्या? 96 झाल्या. 96 कुळ तयार झाले. आणि म्हणून आपल्याकडे काय म्हणतात? कुठला मराठा? 96 कुळी मराठा. 8 चे 12 पट तयार केले आणि 12 8 96. अशी 96 कुळाची निर्मिती झाली. आणि महाराष्ट्रातली हे जे माझं गाव आहे ना, हे नदीचा किनारा आहे. नदीचा किनारा, नदीच्या काठाचे सगळे गाव मराठ्याचे आहेत. तुम्ही कुठूनही जाऊन बघत बसा, सगळी गाव कुणाचे आहेत? मराठ्याचे आहेत. का आहेत? कारण ही वसाहतच मुळात मराठ्यांनी निर्माण केलेली आहे. एकानं मला तिकडे वडवणी साईडला गेल्यावर एकानं म्हणलं, म्हणजे दुसरीकडे वडवणी कशाला म्हणून तिकडे लांब कुठं तरी एकानं म्हणलं, अहो मले गमत आहे. ते काय म्हणलं? सगळ्या नदीच्या कडच्या जमिनी तुमच्याच की? मी म्हणलं, अरे गावच आम्ही वसवलंय. गाव वसवण्याची पद्धत अशी होती, 2 प्रकारची माती घ्यायची आणि 2 प्रकारच्या मातीमध्ये धान्य टाकायचं आणि त्याच्यावर पाणी टाकायचं. ज्या मातीमध्ये जोमदार धान्य उगवेल ती शेती वहितासाठी वापरायची आणि ज्या मातीमध्ये धान्य उगवणार नाही तिथली जागा गावासाठी ठेवायची. अशी आमची परंपरा होती. ग्राम वसाहती कशा केल्या याचं सुंदर उदाहरण आहे. गावात ज्याचं उंच घर असते, उंच, त्यानं गावाची पहिली पायाभरणी केलेली आहे आणि म्हणून त्या गावात त्याचं घर कुठं असतंय? उंचावर असतंय. आता पहिली जर समजा
या माजलगावची पहिली वसाहत जर या गावच्या माणसानं जर निर्माण केली असं, तर नंतर येणारा माणूस कुठे राहील ना? नंतर उशीर राहील ना, बाहेर राहील ना. शाबास. आता इथल्या जमिनी जर मराठ्यांच्या ताब्यात असतील, तर नंतर आलेल्या लोकांच्या ताब्यात कोणत्या राहतील? डोंगराच्या राहतील. कारण आलेले नंतरचे कुठे राहतील? वर राहतील. ही जमीन आम्ही वसवली, ही वसाहत आम्ही केली, म्हणजे गोदावरीचा पूर्ण पट्टा तुळजापूरच्या भवानीनं निर्माण केला, म्हणून तिला आम्ही कुलस्वामिनी म्हणतो. तेरणीचा पूर्ण पट्टा भवानीनं निर्माण केला. पंचगंगेची पूर्ण वसाहत अंबाबाईने निर्माण केली, आणि म्हणून 92 कुळ, 96 कुळ, 7 कुळ, 5 कुळ हे जे निर्माण झाले ना, ज्याच्या शाखा 96 झाल्या त्याला 96 कुळी म्हटलंय, ज्याच्या शाखा 92 झाल्या त्याला 92 कुळी म्हणलंय, ज्याच्या शाखा 5च झाल्या त्याला काय म्हणलंय? पंचकुळी म्हणलंय. महाराष्ट्राचा हा सांस्कृतिक इतिहास आहे, आणि हा कुणी घडवलाय? आणि हा इतिहास स्त्रियांनी घडवलाय. जशी तुळजापूरची भवानी आहे, तसं तुमच्याकडे येडेश्वरी आहे बघा, है का नाही? येडेश्वरी ही गणमाता आहे. म्हणजे त्या काळात आईकडं सगळी सत्ता होती. कुणाकडं? आईकडं होती, आणि म्हणून तिला गणमाता म्हटल्या जात होतं. जिजाईनं निवृत्तीची जी पूजा केली, त्याच्या पाठीमागचं कारण एक होतं की आमची स्त्रियाची वारसा आणि परंपरा. छत्रपती शिवाजी महाराजांनी कुलस्वामिनी तुळजापूरच्या भवानीला आपली गणमाता का मानली? तर आमची संस्कृती ही त्या ठिकाणी स्त्रियांना प्राधान्य देणारी आहे, आई समजणारी आहे, आणि म्हणून त्या ठिकाणी आमची सांस्कृतिक परंपरा स्त्रियांना माता म्हणून उद्घोष करणारी आहे. ते तुकोबारायांनी अभंगामध्ये सांगितलं आहे. आणि अशी संस्कृती निर्माण करणारे जे कोणी लोक आहेत, ती लोक म्हणजे अतिशय क्रांतिकारक आहेत. कारण ज्याचं हित त्याला कळणारी पिढी निर्माण करणे ही आपल्या सगळ्याची जबाबदारी आहे, आणि याच्यासाठी आपण हा सांस्कृतिक कार्यक्रम लावलेला आहे. पहिलं प्रमाण